नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अर्थातच मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे। द्वितीयंपी व तृतीयंपी, दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदाही मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे। सूर्य केवळ दिवसा प्रकाशतो, चंद्र केवळ रात्रीला प्रकाशतो, पण अरहंत सम्यक संबुद्ध हे रात्रंदिवस प्रकाशतात, या जगाला प्रकाश देतात। आपल्या बोधी ज्ञानाने, आपल्या सम्यक ज्ञानाने ते प्रकाशतात। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धाला द लाईट ऑफ वर्ल्ड असं म्हटलेलं आहे। द लाईट ऑफ वर्ल्ड, द लाईट ऑफ वर्ल्ड म्हणजे या जगाचा प्रकाश, विश्वदीप। तथागत सम्यक संबुद्धाला त्याचा उल्लेख केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महान अशा सद्धम्माची जी आपल्याला दीक्षा दिली, दीक्षा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे, अत्यंत महत्वाच्या आहे 22 प्रतिज्ञा। या 22 प्रतिज्ञा एक प्रकारे स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे। ज्याप्रमाणे तथागत बुद्धांनी कालाम लोकांना जो स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून जो कालाम सुत्त आहे, त्याचप्रमाणे 22 प्रतिज्ञा हे सुद्धा हा स्वातंत्र्याचा जाहीरनामाच आहे। 22 प्रतिज्ञा, 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 14 ऑक्टोबर 1956 ला आणि 16 ऑक्टोबर 1956 ला नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी, या 2 ठिकाणी दिलेली आहे। त्यापैकीची जी प्रतिज्ञा आहे, आपल्या वरच्या ज्या 5 प्रतिज्ञा आहे, 8 प्रतिज्ञा, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। उपासना हा शब्द भारतीय संविधानाच्या प्रियम्बल मध्ये आहे। मी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी तुम्हाला देव, देवी, देवता किंवा देवानाम हे जे शब्द आहे तसे पाली शब्द आहे, पण देव कुणाला म्हणावं तर भिक्खू, भिक्खुनी आणि जो धम्मचारी उपासक उपासिका आहे, अशा लोकांना देव आणि देवी म्हटल्या जात होतं। जे पंचशिलाचं अनुकरण करतात अशा लोकांना देव आणि देवी म्हटल्या जात होतं। म्हणून देवानाम पियदस्सी, देवानाम पियदस्सी महान सम्राट अशोक, असा सम्राट अशोक आपल्या 84,000 शिलालेखांच्या समोर देवानाम पिय, समुद्रगुप्त नावाचा जो बौद्ध राजा झाला आणि बोधगयेला ज्या जगातील पहिल्या बौद्ध गुफा आहे बराबर गुफा, त्या ठिकाणी दशरथ मौर्य हा सुद्धा आपल्या नावाच्या समोर देवानाम पिय हे विशेषण लावत आहे। सम्राट अशोकही लावत आहे देवानाम पिय। सम्राट समुद्रगुप्त हा बौद्ध राजा सुद्धा आपल्या नावासमोर देवानाम पिय लावत आहे। काही शिलालेखांमध्ये सम्राट हर्षवर्धन सुद्धा आपल्या नावाच्या समोर देवानाम पिय असा शब्द लावत आहे। हा शब्द एवढा रूढ झाला होता
की श्रीलंकेमध्ये सुद्धा देवानाम पिय तिस्स नावाचा जो बौद्ध राजा होऊन गेला, ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. तर देवानाम प्रिय म्हणजेच काय, तर जे देवताओं के प्रिय, देवता कोण, भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका यांना प्रिय आहे, जवळचा आहे. तर ते देवानाम प्रिय तिस्स हा शब्द उच्चारला जात होता. तर आम्ही जे 22 प्रतिज्ञा जे तुम्हाला सांगत आहोत त्याच्यामध्ये बघा, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, कारण ते देव या संज्ञेस पात्र नाही. किंवा दुसरे सील आहे, मी राम व कृष्ण, याच्यावर खूप विश्लेषण करता येईल. मी राम कृष्ण व गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. कोणत्याही म्हणजे ज्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवतांचं गायन आहे आणि ज्या 33 कोटी देवी देवता गायीच्या पोटामध्ये म्हणजे गोमातेच्या पोटामध्ये वास करतात म्हणतात. तर ह्या 33 कोटी म्हणजे हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. तिसरी आहे. आणखी एक प्रतिज्ञा आहे, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. हे एक प्रतिज्ञा आहे, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. आणखी एक प्रतिज्ञा आहे, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, 9वा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो. म्हणजे बुद्धाला या भारतामध्ये जो विष्णूचा अवतार म्हणून घोषित करण्यात आलं किंवा त्याचं अवतारीकरण करण्यात आलं, बुद्ध कुणाचाही अवतार नाही. आपण हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. इतर बौद्ध राष्ट्रामध्ये जेवढे काही बुद्धिस्ट कंट्री आहे या जगाच्या पाठीवर, या जगातील कोणतेही बौद्ध राष्ट्रातील बौद्ध अनुयायी बुद्धाला विष्णूचा अवतार मानत नाही किंवा बुद्ध हा विष्णूचा अवताराच्या रूपामध्ये बौद्ध राष्ट्रामध्ये गेलेला नाही. किंवा जेवढे काही बौद्ध राज्य होऊन गेले भारतामध्ये किंवा बाहेर बौद्ध कंट्रीमध्ये, त्यांनी सुद्धा बुद्ध हा कुठल्या तरी विष्णूचा 9वा अवतार आहे याचा उल्लेख कुठेही केला नाही. सम्राट अशोकांनी सुद्धा आपल्या शिलालेखांमध्ये बुद्ध हा विष्णूचा 9वा जर अवतार असता तर सम्राट अशोकांनी सुद्धा त्याचा उल्लेख आपल्या शिलालेखांमध्ये केला असता. तर बुद्ध हे कोणाचाही अवतार नाही आहे. मी जी ती प्रतिज्ञा तुम्हाला सांगत आहो, आणखी एक प्रतिज्ञा आहे, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. या संदर्भात मी बोलणार आहोत. तर श्राद्ध पक्ष आणि पिंडदान. तर पिंडदान म्हणजे काय, तर पिंड, तुम्ही भगवंताचा महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक नाव ऐकलं असेल, महाउपासक महादानी, त्याचं नाव अनाथ पिंडक आहे. सुदत्त हे त्याचं नाव जरी असेल पण त्याचं अनाथ पिंडक असं नाव का पडलं, कारण तो श्रावस्तीला अनाथ लोकांना पिंड दान करत होता. पिंड म्हणजे काय, पिंड या शब्दाचा अर्थ होते अन्न. काय होते, अन्न. तर तो अन्न दान करायचा, पिंड दान करायचा अनाथ लोकांना, म्हणून त्याचं नाव जरी सुदत्त असलं तरी नंतर त्याचं नाव मात्र तो लोकांना अन्नदान करत असल्यामुळे, पिंडदान करत असल्यामुळे अनाथ लोकांना, म्हणून त्यांना अनाथ पिंडक असं ओळखल्या जात होतं. तर या अनाथ पिंड म्हणजे पिंडदान म्हणजे तो पिंडदान करत होता, अन्नदान करत होता. बौद्ध धर्मामध्ये पिंडपात आहे. पिंडपात ज्या 5 पच्चवेकना आहे भिक्खू संघाच्या, तुम्हाला नाही समजणार त्या 5 पच्चवेकनामध्ये पिंडपात आहे. पिंडपात पच्चवेकना. पिंडपात म्हणजे काय, भिक्खूंनी भिक्षाटन करणं म्हणा किंवा चारिका म्हणतो आपण त्याला, दारामध्ये जाऊन त्यांनी भिक्षाटन केलं पाहिजे. पण काही लोक त्याचा अट्टहास करत आहे की भिक्खूंनी फक्त चारिकाच करावी असं वगैरे नाही. पिंडपात म्हणायचे त्याला. पिंडपात करणं म्हणजे भिक्षाटन करणं, अन्न ते संग्रहित करणं भिक्खूंना, त्याला पिंडपात म्हणायचे. पिंडपात म्हणायचे.
पण पिंडदान नव्हतं आपल्यामध्ये. पिंडदान, आता पिंडदान कोण करत होते? पिंडदान जे करत होते ते उपासक करत होते पिंडदान. कोणाला? म्हणजे पिंडपात. पिंडपात, पात हा शब्द जो आहे ना, भिक्खापत्त, पाली शब्दामध्ये भिक्खापत्त म्हणतात. म्हणजे पिंडपात म्हणजे त्या पात्रामध्ये, त्या पात्रामध्ये जे पिंड दान करणारे कोण होते? उपासक उपासिका. ते पिंडदान म्हणजे उपासक उपासिका भिक्खू संघाला, भिक्खुनी संघाला, दारात आलेल्या भिक्खू भिक्खुनी संघाला जे अन्नदान करत होते त्याला पिंडदान म्हणत होते. आणि जो भिक्खू चारिकेसाठी भिक्षाटनासाठी निघायचा त्याला पिंडपात म्हणायचे. म्हणजे पिंडपात आणि पिंडदान हा असा शब्द आहे. नंतरच्या काळामध्ये पिंडदान, मी जे तुम्हाला 22 प्रतिज्ञेच्या संदर्भात सांगत आहो, तर बाबासाहेबांनी जे पिंडदान सांगितलेलं आहे, मी पिंडदान करणार नाही. तर आता भारतामध्ये जे पिंडदान केलं जातं, पिंडदान, तर मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केलं जातं आणि श्राद्ध केल्या जातं. मराठवाड्यामध्ये तर खूप प्रघात आहे त्याचा पिंडदान. मग हे पिंडदान म्हणजे काय? पिंडदान म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या नावानं ठेवलेली पत्रावळी. आजही लोक ठेवतात पत्रावळी मृत व्यक्तीच्या नावानं. तर हिंदू संप्रदायामध्ये एक मान्यता आहे. कोणती मान्यता आहे? की कावळ्याच्या वेशामध्ये, कावळ्याच्या रूपामध्ये कोण येतो? जो काही व्यक्ती आपल्या घरचा निघून गेलेला आहे, सोडून गेलेला आहे, अतृप्त आहे, अतृप्त आहे, तर त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या नावानं कावळ्याला घास ठेवल्या जाते, पत्रावळी ठेवल्या जाते. समजलं? घास ठेवल्या जाते त्या कावळ्याला, त्या व्यक्ती, त्या म्हणजे मान्यता कोणती? कावळ्याच्या रूपामध्ये तो आत्मा येतो आणि ते सिवत असतो ते पिंड. तर अशी हिंदू संप्रदायांमध्ये मान्यता आहे. पण आपण त्या मान्यतेमधून बाहेर पडलं पाहिजे, आहे की नाही? बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे. आपणही मृत व्यक्तीच्या समोर आपण काय ठेवतो? पत्रावळी ठेवतो. मग हे बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेच्या विरोधात नाही का? मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही, प्रतिज्ञा आहे बाबासाहेबांची, है की नाही? तर आपण जे मृत व्यक्तीच्या नावानं जे पत्रावळी ठेवतो, म्हणजे फोटो समोर आपण पाहतो, किंवा मग आपण ते ज्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला आहे, ज्या ठिकाणी जाळण्यात आलाय, त्या ठिकाणी लोक ते पत्रावळी नेऊन त्याचे आवडीचे पदार्थ, काही काही लोक तर त्याला दारूही आवडत होती म्हणून दारूही घेऊन जातात द्रोणामध्ये, तंबाखाच्या पुड्या घेऊन जातात. तर हे सगळं आपण पाहतो. तर बाबासाहेबांनी जे पिंडदान केलेलं आहे, पिंडपाताला जो विरोध केलेला आहे, श्राद्ध पक्षाला जो विरोध केलेला आहे, तर हे कशा संदर्भानं? कारण तो एक अंधविश्वास आहे. लोकांमध्ये एक भ्रामक समजुतीला तो जन्म देत असतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रतिज्ञेला सुद्धा महत्वपूर्ण मानलेलं आहे. गाडगे बाबांची गोष्ट आहे. गाडगे बाबा एकदा ऋणमोचनची यात्रा आहे, चार्जिंगला लावून देत. ऋणमोचनच्या यात्रेमध्ये गाडगे बाबा एकदा नदीवर असताना, त्याची एक गोष्ट म्हणून सांगतो, आपल्या अमरावती विदर्भामध्येच घडलेली आहे. तर एकदा एक भट ब्राह्मण त्या नदीपाशी त्या मृत व्यक्तीच्या नावानं ती पूजा चालली होती आणि त्यांनी काय केलं होतं, भाताचे गोळे त्या पत्राळीवर तो ठेवत होता. त्याची तयारी चालू होती, भाताचे गोळे आणि काही पदार्थ वगैरे. तो नदीच्या काठावर ते पिंडदानाचा तो कार्यक्रम सुरू होता. तर गाडगे महाराजांनी ते पत्रावळीमध्ये जे वाढलेलं आहे की नाही, भाताचे जे काही पत्रावळी तयार केली आहे, त्यांनी ते कावळा येईल आत्म्याच्या रूपामध्ये अतृप्तपणे आणि त्या पिंडाला, त्या पत्रावळीला शिवेल अशी मान्यता. म्हणून तर ते कावळ्याची वाट पाहत होता. आता गाडगे बाबांनी त्या पत्रावळ्या बघितल्या नदीच्या काठावर आणि गाडगे बाबांनी त्या पत्राळीवर ताव मारला. काय मारला? ताव मारला. ते जेवायला लागले तर तो ब्राह्मण रागावला त्याच्यावर. हे मूर्खा म्हणे, त्या अतृप्त आत्म्यासाठी आम्ही त्या कावळ्यासाठी ते पत्रावळी ठेवली आहे,
तू मूर्ख आहेस, अशा पद्धतीने त्याला तो बोलला. नंतर त्या भट ब्राह्मणाने माहिती का काय केलं, आता पिंडपात तर ठेवलंच त्याच्यासाठी, पण तो माहिती का काय करत होता, आकाशाच्या दिशेनं तो पाणी असा फेकत होता. आकाशाच्या दिशेनं, आकाशाच्या. तर गाडगे महाराजांनी त्यांना विचारलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे बाबांची दोस्ती होती का नाही? म्हणजे एक बॅरिस्टर माणूस आणि गाडगे बाबा, त्यांना कमी शिकलेला म्हणता येणार नाही. त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे आपल्या विदर्भामध्ये, आहे का नाही? त्यागमूर्ती संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती. ज्या माणसाने म्हणजे विद्यापीठ, त्यांच्या नावानं विद्यापीठ, जे कधी शाळेतच गेले नाही गाडगे बाबा, पण चांगल्या सुशिक्षित लोकांना, सुशिक्षित म्हणता येणार नाही, चांगल्या शिकल्या सवरल्याला लाजवेल. जे गाडगे बाबांना समजलं ते आजच्या शिकल्या सवरल्या लोकांना समजून न राहिलं. काय बोलले गाडगे बाबा? देवळात देव नसते रे, देवळात पुजाऱ्याचे पोट असते. आयुष्यभर पंढरपूरला गेले, पंढरपूरच्या त्या पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं नाही. दिवसभर ते कचरा साफ करायचे, पंढरपूरची साफसफाई करायचे, आणि रात्रीला आपल्या कीर्तनाद्वारे, आपल्या प्रबोधनाद्वारे लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेचा कचरा, अंधविश्वासाचा कचरा ते साफ करायचे, आहे का नाही? मी ते सांगणार. तर गाडगे बाबांनी त्याला तो पाणी असा आकाशाच्या दिशेनं असा फेकत होता. तर गाडगे बाबांनी विचारलं की हे पाणी तुम्ही त्या दिशेनं जे फेकत आहे आकाशाच्या दिशेनं, तर हे कशा करीत आहात? तर गाडगे बाबांना त्यांनी उत्तर दिलं त्या भट ब्राह्मणांनी, पुरोहितांनी, की म्हणे जो व्यक्ती आहे आकाशामध्ये बसलेला आहे त्याच्यापर्यंत हे पाणी डायरेक्ट पोहोचतं, त्याची तृष्णा, त्याची तहान भागवण्यासाठी. कोण म्हणत आहे असं? ब्राह्मण. आणि तो इथून फेकत आहे तो नदीचं पाणी. तर गाडगे बाबांनी उपहासानं त्यांनी काय केलं, गाडगे बाबांनी, लक्षात घ्या, गाडगे बाबांनी ब्राह्मण ज्या दिशेनं तो पाणी फेकत होता त्याच दिशेनं तो पाणी फेकायला लागला. काही शिंतोडे त्या ब्राह्मणाच्या अंगावर उडली नदीतली. तर गाडगे बाबांनी त्याला विचारलं की हे तो ब्राह्मण करत होता तर गाडगे बाबांनी केलं. तर गाडगे बाबा म्हणतात, हे जे तू शिंतोडे इकडे ज्या दिशेनं तू पाणी फेकत आहेस, तर असं का फेकत आहे? तर गाडगे बाबा म्हणतात, माझं शेत, माझं जे वावर आहे ना, शेत या दिशेनं आहे, म्हणून मी त्या दिशेनं काय करतो, पाणी ओलत आहो, पाणी देत आहो. समजलं तुम्हाला? त्या दिशेनं मी पाणी फेकत आहो, ओलती करत आहो. तर तो ब्राह्मण एवढा रागावला, चिडला तो रागानं. दिवसा, अरे मूर्खा म्हणे, हे मूर्खा, तुले साधी एवढी गोष्टही कळत नाही, तुझं शेत कुठं आणि तुझं हे पाणी तू कुठून फेकत आहे का नाही? तुझं शेत कुठं, त्या शेतामध्ये. तर नाही म्हणे गाडगे बाबा, माझं शेत या दिशेनं आहे म्हणून मी पाणी त्या दिशेनं फेकत आहो म्हणे. अरे मूर्खा म्हणे, त्याच्यापर्यंत तुझं शेत कुठं, तू कुठं, हे पाणी कुठपर्यंत जाऊन राहिलं, त्याची मजलच किती पाण्याची, आणि ते पाणी कसं काय त्या शेतामध्ये जाईल पिकासाठी. तर गाडगे बाबा म्हणतात, मी तेच तर सांगून राहिलो का जो माणूस स्वर्गात गेलेला आहे त्याच्यापर्यंत हे पाणी कसं पोहोचेल आणि हे पत्रावळी कशी पोहोचेल का? किती मस्त वैज्ञानिक उत्तर दिलं गाडगे बाबांनी. कोणाला? ब्राह्मणाला. तर म्हणून गाडगे बाबांनी म्हटलं आहे, अरे देवळात देव नसते रे, पुजाऱ्याचं पोट असते. हे साधं कोणाला कळलं नाही. देवळात देव असता तर देवळाबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. आणि मी या खोट्या देवावर विश्वास ठेवून या खोट्या देवाला पूजत बसलो असतो तर मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. कोण म्हणत आहे असं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या. तर बाबासाहेब, मी ते गाडगे बाबांनी दिलेलं इतकं सुंदर उत्तर, त्याला त्याचं काही उत्तर देता आलं नाही. तर गाडगे बाबांची एक घटना आहे, जसं कावळ्याच्या रूपामध्ये, म्हणजे इथं असताना माणूस कसा आहे, पृथ्वी तलावर असताना हा ब्राह्मण आहे, हा महार आहे, हा ढोर आहे, हा भंगी आहे, हा चांबार आहे, हा नीच आहे, हा उच्च आहे का नाही? इथं भेदभाव, विषमता आहे ना, इथे विषमता आहे. पण माणूस मेल्याच्या नंतर
मग समता कशी काय आहे? एखादी ब्राह्मण मेला तर त्यानं बगल्याच्या रूपामध्ये आले पाहिजे, एखादी महार माणूस मेला तर त्यानं कावळ्याच्या रूपामध्ये आले पाहिजे, एखादी भंगी मरण पावला तर त्यानं गिधाडाच्या रूपामध्ये आले पाहिजे, एखाद्यानं चिमणीच्या रूपामध्ये यायला पाहिजे. म्हणजे पृथ्वी तलावावर विषमता, भेद, आणि मेल्यावर सर्वाचा बाप काय? कावळा. म्हणजे सगळ्याचा बाप कावळा. आणि कावळ्याच्या रूपामध्ये आजही लोक तिजच्या दिवशी आपल्या समाजातले लोक करतात, ते घास ठेवतात. पण बाबासाहेबांनी किती महत्वाची सांगितली, मी पिंडदान करणार नाही. किती महत्वाची प्रतिज्ञा आहे, पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही. तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचा, पुरोहित शाहीला जन्म देणं होय. आणि पुरोहित हा जो व्यक्ती आहे हा समाजामध्ये भ्रामक समजुती तयार करतो. म्हणजे कोणत्या भ्रामक समजुती तयार? एखादी बाई देवभोळी बाई आहे, रात्रंदिवस तिला देवाधर्माची नशा आहे. देवाधर्माची नशा, जशी दारूची नशा घराची बर्बादी करते म्हणते, तशाच प्रकारे देवाधर्माची नशा सुद्धा काय करते? घराची बर्बादी करते. आता ती जर एखाद्या ब्राह्मण पंडिताकडे गेली, भटाकडे गेली, ब्राह्मणाकडं, है का नाही, आणि तिला जर विचारलं आमच्या घरामध्ये लेकर बाळ बिमार राहतात जी, माणसाची तब्येत बराबर राहत नाही, माझे लेकर तर बिमार राहते, नेहमीच बिमार, त्याचे दवाखाने चालूच आहे, दवाखान्यात डॉक्टरलेच पैसे नेऊन द्या लागते, आमच्या घरी वागतच नाही, त्या पोराचं वागत नाही, नेहमी बिमार आहे. तर तो ब्राह्मण माहिती आहे का काय सांगते? या प्रकारची तुला पूजा घ्यावी लागेल. तर कोणती पूजा? तर काऊन पूजा घ्यावी लागल? कारण तुझ्या सासूचा आत्मा, तुझ्या सासऱ्याचा आत्मा अतृप्त आहे, तो घरात भटकत आहे, तुझ्या लेकरा बाळाला त्रास देत आहे, म्हणून तुला हे पूजा घ्यावी लागेल. झालं, भ्रामक समजुती तयार करून दिली, मग ती प्रक्रिया चालू झाली. मग पुरोहितशाहीनं काय केलं? लोकांमध्ये भ्रामक समजुती पेरल्या आत्म्याच्या नावावर. आत्मा नावाची कुठलीही प्रोसेस या जगामध्ये नाही. का आहे? आत्मा नावाची प्रोसेस नाही, तरी तुम्ही लोक म्हणतात हिने माझा आत्मा दुखवला, याने माझा आत्मा दुखवला, मा आत्म्याचा सराप लागन. आत्माच नाही तर कायचा सराप लागणार आहे की नाही? आत्मा नावाची कोणतीच कन्सेप्ट आपल्या शरीरामध्ये नाही. डोळे आहे, नाक आहे, कान आहे. नाहीतर तुम्ही दवाखान्यात जा, दवाखान्यात गेल्याच्या नंतर माहिती का काय करा? डॉक्टर तो किडण्या काढते, फुफ्फुस काढते, हृदय काढते का नाही? महत्वाचे जे शारीरिक अवयव पार्ट आहे ते काढते. पण डॉक्टरले म्हणा हे सगळं तर तुम्ही काढून देता म्हणा, किडण्या, फुफ्फुस, हृदय, डोळे वगैरे सर्व, है का नाही? आम्हाला आत्मा तरी काढून द्या. तर देन का तो? बरं, जगातल्या कुठल्या तरी व्यक्तीनं आत्मा काढून दिला आहे का? अजिबात काढून दिलेला नाही. आत्मा नावाची कुठलीही प्रोसेस नाही. बुद्धाच्या धम्माचा काल्पनिक ईश्वराशी आणि काल्पनिक आत्म्याशी काहीही संबंध नाही. बुद्धाच्या धम्माचा संबंध माणूस आणि माणसाकडे असलेलं मन. मनुष्यच हा भगवान बुद्धाच्या धम्माचा काय आहे? केंद्रबिंदू आहे. मनुष्य आणि मनुष्याजवळ असलेलं मन. आलं का लक्षात तुम्हाला? तर ईश्वर व आत्मा, ईश्वराशी व आत्म्याशी बुद्धाच्या धम्माचा काहीही संबंध नाही. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून ह्या दोन गोष्टी डोक्यातून डिलीट करा. ईश्वर नावाचा, देव नावाचा भ्रम आणि आत्मा नावाचा भ्रम. मी यापूर्वी सांगितलंय माझ्या प्रवचनामध्ये, देव नावाचा भ्रम आणि आत्मा नावाचा भ्रम. कुठला तरी ईश्वर आहे, देव आहे, त्यानंच हे जग बनवलं आहे, त्याच्याच हातात सगळं काय आहे, हा भ्रम आहे. देव नावाच्या भ्रमातून बाहेर पडा. आणि कुठला तरी आत्मा शरीरामध्ये असतो, तो अमर असतो, तो पुनर्जन्म घेतो, तो 84 कुड्या धारण करतो, तो स्वर्गात जातो, नरकात जातो, आहे का नाही? तर हा काय आहे? हा आत्मा नावाचा भ्रमही आपल्या डोक्यातून काढून टाका. हे भ्रम आहे, हे मनुष्यांना पडलेले भ्रम आहे, किंवा हे भ्रम पाळल्या गेलेले आहे ब्राह्मणी व्यवस्थेने. म्हणून देव नावाचा आणि आत्मा नावाच्या या भ्रमातून बाहेर पडा. या भ्रामक समजुती आहे. आत्म्यावरील म्हणजे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलं आहे, अधम्म म्हणजे काय? आत्म्यावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय. आत्मा मानणं,
आत्मा मानणं म्हणजे भ्रामक समजुतीला जन्म देणे होय, असं बुद्धानं म्हटलेलं आहे. कुठे? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये हे उदाहरण देत असताना मिलिंद प्रश्नाचंही उदाहरण दिलेलं आहे नागसेन बनतेजीनं. एखाद्या मनुष्याच्या शरीरामध्ये आत्माच आहे, आत्माच करता करवित आहे, आत्माच सर्व काही करून घेते असं जे म्हणणं आहे, तर एखाद्या माणसाचे, जिवंत माणसाचे डोळे काढून घ्या. जिवंत माणसाचे म्हणजे आत्मा सर्व करता करवित आहे, आत्मा सगळं काही चालवते, आत्मा दिव्य आहे, ती शरीरामध्ये वास करते, असं जे प्रोसेस आहे. आत्मा अमर असते, आत्मा सर्व काही करत असते, नेतृत्व करत असते, या सगळं संचालन करत असते. तर आत्मा जर सर्व काही आहे, तर एखाद्या जिवंत माणसाचे डोळे काढून घ्या आणि बिना डोळ्यानेही त्याला दिसायला पाहिजे. जर त्याच्यामध्ये काही अलौकिक आत्मा असेल तर डोळे काढल्याच्या नंतरही त्याला काय करायला पाहिजे? दिसायला पाहिजे आत्मा असेल तर. किंवा त्याचे कान कापून घ्या, खरोखरच त्याच्या शरीरामध्ये असेल तर त्याला बिना कानानं त्याचे कानही कापले तरी त्याला ऐकायला यायला पाहिजे. पण ते मिथ्या आहे, आत्म्यावर श्रद्धा ठेवणं. तर ज्या हिंदू संप्रदायामध्ये आणि आजही काही लोक अर्ध्या हळकुंडाने जे पिवळे आहेत लोक, आहे का नाही, तर ते लोक आजही आत्म्यावर विश्वास ठेवतात. मग आत्म्यावर विश्वास ठेवल्याच्या नंतर बघा, कावळ्याला पत्रावळी ठेवल्या जाते. कावळ्याला काय ठेवलं जाते? पत्रावळी, तीजच्या दिवशी किंवा इतरही काही दिवशी. आता पत्रावळी जर नदीच्या काठावर ठेवल्या आणि त्या ठिकाणी जर कावळा नाही शिवला, आहे का नाही, किंवा एखाद्याची आई मरण पावली, आई मरण पावली तर आईच्या नावाने एक पत्रावळी ठेवल्या जाते. वडील मरण पावला तर त्या नदीच्या काठावर करतात ना तो विधी, करतात ना तो विधी, चालू आहे का नाही. तर हे आईच्या नावानं आणि वडिलाच्या नावानं पत्रावळी ठेवली. एक पत्रावळी ठेवली एका आईच्या नावानं, एक पत्रावळी ठेवली वडिलाच्या नावानं, तर एका पत्रावळीला एक पत्रावळी ठेवली असेल तर एकच कावळा यायला पाहिजे, आहे का नाही. मग तिथं किती कावळे येते? 2, कितीतरी कावळे येते. आता एक पत्रावळी ठेवली तर त्याच्या आईच्या रूपामध्ये, आत्म्याच्या रूपामध्ये येतात आणि ते कावळा शिवते अशी जी मान्यता आहे ना ब्राह्मणी लोकांची. तर एक पत्रावळी ठेवला तर एकाच कावळ्याने शिवायला पाहिजे. पण तिथं किती कावळे येते? 10 कावळे. म्हणजे तुझ्या आईला किती आहे का नाही, आहे का नाही. म्हणजे इथे असताना विषमता, हा खालचा आहे, हा उच्च आहे, नीच आहे, हा मार आहे, पण मेल्याच्या नंतर मात्र सगळ्याचा बाप का? कावळाच. म्हणजे या पृथ्वी तलावर विषमता आणि मेल्याच्या नंतर समता, सगळ्याचा बाप कावळाच. एखाद्यानं गिधाड म्हणून जन्माला गेला पाहिजे, तर ही पद्धत आहे. आणि स्वर्गामध्ये, आता त्याचं नावच स्वर्ग आहे, नावच काय आहे? स्वर्ग आहे. स्वर्गामध्ये म्हणतात दुधाच्या नदी राहते, कामही करायला लागत नाही, पर्याय असतात नाचाला, आणि सुखही सुख असते म्हणते स्वर्गामध्ये. छान छान खायला भेटते, छान छान प्यायला भेटते, मस्त नाच गाणे असते, सुखही सुख असते, काहीच काम नाही करावं लागत म्हणते. कुठं? स्वर्गामध्ये मस्त मस्त जेवायला भेटते. आता स्वर्गात जर मस्त मस्त जेवायला भेटते आणि स्वर्गात जर तो त्या घरचा आत्मा गेला असेल, लोक लिहितात ना ते स्वर्गवासी कैलासवासी लिहितात का नाही, स्वर्गवासी कैलासवासी लिहितात का नाही लोक. मग स्वर्गात तर गेला, स्वर्गवासी तर झाला, स्वर्गात तर सुखही सुख राहते, स्वर्गात तर मजाही मजा राहते, स्वर्गात तर चांगलं चांगलं खायलाही भेटते. मग कायले पृथ्वी तलावर बोलावतं पुन्हा इथं खायला? कशाला पत्रावळी ठेवतो? तर ह्या अंधश्रद्धा ब्राह्मण नावाच्या व्यक्तीने या भारतामध्ये उत्पन्न केलेले आहे. म्हणून हे पिंडदान आणि श्राद्ध पक्ष करणं नाही, हा तेहेरवी नावाचा प्रकार सुद्धा बौद्ध धर्मामध्ये नाही. काही बाया तर ते 40 दिवसाच करत आहे. बाबा मला समजलंच नाही ते काय होतं, हे की नाही. 40 दिवस ते मृत व्यक्ती झाला तर ते 40 दिवसाचं ते करायचं, मग बनतील. मला त्याचं काही समजूनच नाही राहिलं. म्हणजे आजही आपण काय आहो अंधश्रद्धेमध्ये चावकर आहे. त्याचं काही विधान असेल तर मला सांगा बा तुमच्याकडं. तर तो व्यक्ती आमच्या घरचा सोडून नाही गेला का म्हणते, जिथे त्याचे 40 दिवस पूर्ण झाले तर मग आता ते पूजा घेता तुम्ही जेवायला या. आता हे काय होय मला नाही समजलं. मला तरी असं वाटतं त्याला सुतुकच म्हणावं. काय आहे ते? हिंदू धर्मामध्ये सुतक पाळतात त्या व्यक्तीच्या नावानं तेवढे दिवस. तुम्ही सुतक पाळत नाही, पण ते 40 दिवस मात्र तसेच कायम ठेवले. आज 69 वर्ष झाली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली म्हणून मी एकाच प्रतिज्ञेवर सांगत आहो.
मी पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही. आणि त्या फोटोच्या खाली माहिती आहे का काय लिहितात? बुद्धवासी आणि कैलासवासी. काय लिहितात? बुद्धवासी आणि कैलासवासी. आता काही लोक ते आपण हिंदू महार म्हणून जगत होतो, तर त्या फोटोच्या खाली काय लिहित होतं? स्वर्गवासी आणि कैलासवासी. आजही हिंदू बांधव स्वर्गवासी लिहितात आणि कैलासवासी लिहितात. मग आपलं धर्मांतर झालं. हिंदू महार म्हणून जगत होतो, आपण बुद्ध म्हणून जगायला लागलो, तर आपल्याच मनानं आपण बुद्धवासी टाकलं. बुद्धवासी हा शब्द कुठल्याच बौद्ध साहित्यामध्ये सापडत नाही. म्हणजे आपण पहिले आता हिंदू बांधव स्वर्गवासी टाकते, कैलासवासी टाकते, मग आता आम्ही बुद्ध झालो, तर मग आपल्याच मतानं काही लोकांनी तो शब्द रूढ केला आणि फोटोच्या खाली टाकणं चालू केलं, बुद्धवासी. तुम्हाला आम्ही वर्षावास म्हणतो का नाही? वर्षावास म्हणजे काय? पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्खूनं 3 किंवा 4 महिने एका ठिकाणी वास करणं, वास्तव्य करणं, राहणं. वास करणं म्हणजे राहणे, थांबणे. तर मग बुद्धवास म्हणजे काय होते? बुद्धाजवळ वास करणे, राहणे. आता तुम्ही कुठं आहात? बुद्धवासी या शब्दाचा अर्थ, बुद्धवासी शब्द तुम्ही टाकता त्या मृत व्यक्तीच्या फोटोच्या नावावर, चुकीचा शब्द आहे तो, टाकायला नाही पाहिजे बुद्धवासी. बुद्धवासी जिवंतपणे का बुद्धवासी मेल्यावर? जिवंतपणे. आता तुम्ही बुद्ध विहारात बसलेले आहात आणि धम्मग्रंथ ऐकत आहात, बुद्धाची वाणी ऐकत आहात, बुद्ध विहारात बसलेले आहात, बुद्धाची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही बुद्ध विहारात थांबलेले आहात, बुद्धाचे धम्मवचन तुमच्या कानावर पडत आहे, बुद्धाचे शब्द तुमच्या कानावर पडत आहे, बुद्ध तुमच्या समोर आहे आणि तुम्ही बुद्धाच्या समोर आहात, बुद्धाच्या वासात आहात, सहवासात आहात, धम्म कार्यात आहात, बुद्ध विहारात आहात, जिवंतपणे आहात, त्याला बुद्धवासी म्हटलं तर चालेल. पण जिवंतपणे एखादी व्यक्ती विहारातही येत नाही, विहाराची पायरी ओलांडत नाही, बुद्ध धम्माशी काही घेणं देणं ठेवत नाही, बुद्धाच्या सहवासातही राहत नाही, बुद्धाच्या वासातही राहत नाही, धम्म कार्यातही राहत नाही, बुद्ध विहाराची पायरी ओलांडत नाही, बुद्ध विहारातही पाहत नाही आणि बुद्धाची मूर्ती पाहत नाही, विहाराशी घेणं देणं ठेवत नाही. म्हणजे जिवंतपणे तो बुद्ध विहाराशी काही संबंध ठेवत नाही आणि मेल्यावर डायरेक्ट बुद्धवासी. आता इथं माझ्या समोर बसलेल्या बायाच्या लोक विहारात ग्रंथाला येतात, तुम्ही आता ग्रंथाला येतात, वंदनेला येतात, विहाराची कर्तव्य पार पाडता, तर तुम्हाला बुद्धवासी म्हणत. बुद्धवासी जिवंतपणे आता तुम्ही विहारात बसलेले आहे बुद्धासमोर, आता तुम्ही बुद्धवासी आहात, बुद्धाच्या वासात सहवासात बुद्ध विहारात उपस्थित असणं याला बुद्धवासी म्हणतात. मेल्यावर बुद्धवासी नाही. समजलं का? मेल्यावर बुद्धवासी नाही आहे, जिवंतपणेच बुद्धवासी. तर हा बुद्धवासी शब्द काही लोकांनी रूढ केला. बुद्धवासी शब्द त्या ठिकाणी नाही टाकला पाहिजे. सल्ल सूत्रामध्ये एक शब्द आलेला आहे, कालकथित. कोणता शब्द टाकला पाहिजे? कालकथितो असा शब्द सल्ल सूत्रामध्ये आलाय. कालकथित किंवा स्मृती श्वेष टाकल्या पाहिजे किंवा कालगत असा शब्द आपण टाकू शकतो. पण त्या ठिकाणी ना स्वर्गवासी टाकायचा, ना कैलासवासी टाकायचा, ना बुद्धवासी. त्या ठिकाणी कालकथित, पालीमध्ये कालकथितो असा शब्द आहे, पण कालकथित हा आपण शब्द टाकला पाहिजे. समजलं का? तर ह्या आत्मा नावाची जी कॉन्सेप्ट आहे, या आत्मा नावाच्या कॉन्सेप्ट मधून आपण बाहेर पडलं पाहिजे. तर ते लोक एका ठिकाणी, तर आजही बौद्ध समाजामध्ये आज 69 वर्ष होत आहे बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेला. किती वर्ष? 69 वर्ष. तर लोक बघा लक्षात काय करतात लोक, काही विहारामध्ये, आमच्या त्या प्रेरणाभूमी पुलगाव मध्ये एक पद्धतच आहे का नाही? प्रेरणाभूमी पुलगाव मध्ये एक पद्धत, काही गावामध्ये ती पद्धत आहे. बुद्ध विहाराला मड दावल्याशिवाय, बुद्ध विहाराच्या समोर मड ठेवल्याशिवाय ते अग्नी देत नाही, तिकडे नेतही नाही. आहे का नाही पद्धत? तर मला सांगा, जिवंत माणसाला बुद्धाच्या धम्माची आवश्यकता का मृत व्यक्तीला धम्माची आवश्यकता? जिवंत माणसाला. आता तुम्ही म्हणाल माझ्या हातचं सांगत आहोत, मिलिंद प्रश्नामध्ये तुम्ही पहा, परित्राण पाठाचे लाभ कोणाला होतात आणि परित्राण पाठाचे लाभ कोणाला होत नाही, प्रश्नच आहे मिलिंद प्रश्नामध्ये. तो ज्या माणसाने खाली टाकलं म्हणजे आता तो ज्याचा काही काळ शिल्लक आहे, थोडासाच काळ शिल्लक आहे, तो मरून राहिला, त्याने खाली टाकलं, लोक पाणी पाजत आहे, जीव सोडत आहे, त्याला जर पंचशील दिलं त्याचा काय उपयोग होणार आहे? तर नागसेन बनते जे म्हणतात मिलिंद राजाला, की ज्याचं काही आयुष्य शिल्लक आहे, ज्याचं आयुष्य
शिल्लक आहे, जो जिवंत आहे, ज्याचं आयुष्य शिल्लक आहे, तरुण आहे, त्याच्यासाठी पंचशिलाचा लाभ होईल, त्याला भगवान बुद्धाच्या वाणीचा लाभ होईल. जो माणूस खाली टाकलाय, मरून राहिला, काही क्षणासाठी तो जिवंत आहे, त्याला बुद्धाच्या वचनाचा, त्या पंचशिलाचा लाभ होणार. मी जर म्हणलं पानाती पाता, तो मरून राहिला, त्याला म्हणलं पानाती पाता, आता मी तर मरून राहिलो, पानाती पाता कवा पाळू? मन बापू अधीनदान, आता मरून राहिला अधीनदान, आता मी कवा ते, मी तर मरून राहिला, कुठं अधीनदानात शिलनावाचं पालन करू? तर मृत व्यक्तीला धम्माची गरज नाही आहे. जो मरत आहे त्यालाही धम्माची गरज नाही, ज्याचं काही आयुष्य शिल्लक आहे त्याला धम्माची गरज आहे. तर जिवंतपणी ते लोक विहारात येत नाही, बुद्ध विहारात येत नाही, बुद्ध विहाराशी काही संबंध ठेवत नाही, आणि मग तो मुर्दा त्या विहारासमोर ठेवतात, लोक वंदना घेतात. काही लोक तर दारू पिऊन मरतात, त्यासमोर पंचशील घेणं म्हणजे, पंचशील म्हणजे काही साधं सोपं नाही, कुठेही पंचशील घ्यायचं नाही नसते. ते दारू पिऊन मेला, तो दारू पिऊन मेला, दारू पेलेल्या माणसाला पुन्हा तिथं सुरा मेरा म्हणणं म्हणजे किती उचित वाटते. पंचशील म्हणजे काय कुठेही मनाचं होय का? एवढं हलका आहे का ते बुद्धाचं पंचशील म्हणणं? कुठेही नाही म्हणतायत. भगवान बुद्धाने सांगितलंय भिक्खूंनो, कुठेही उपदेश नका करू, कुठेही उपदेश नाही करतायत, त्याचा एक नियम असते, त्याचा एक विनय सांगितलाय. तर मी जाता जाता म्हणून हेच सांगतो, मी तुम्हाला कोणती प्रतिज्ञा सांगत आहो? श्राद्ध पक्ष करणार नाही आणि पिंडदान करणार नाही. मृत व्यक्तीच्या नावानं तेहरवी करणं, 40वा दिवस करणं हे बौद्ध धर्मामध्ये अजिबात नाही आहे. ते परंपरा बुद्धापासूनही नाही, अजिबात परंपरा नाही आहे का नाही? मग सगळ्यात मोठं पिंडदान कुठं होतं? जगातील, भारतातील सर्वात मोठे पिंडदान होते बोधगयेला. कुठं होते? बोधगयेला. तुम्ही हिंदू संप्रदायातील, हिंदू धर्मातील कोणा लोकांना विचारा, तिथं पिंडदान करणं म्हणजे जे आई वडील मरण पावले किंवा कोणी नातेवाईक मरण पावले, बुद्धगयेला त्या फल्गू, त्या निरंजना नदीचंही नाव ब्राह्मणाने बदलवलं, निरंजना नदीचंही नाव बदलवून टाकलं त्याने प्रतिज्ञा, आता त्या नदीला फल्गू म्हणते. आणि तिथं त्या बुद्धगयेला त्या फल्गू नदीच्या संदर्भात काही अफवा पसरवलेल्या आहे. कोणत्या अफवा पसरवल्या मी ऐकलेल्या आहे? बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आणि कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी त्या फल्गू नदीमध्ये, म्हणजे प्राचीन बुद्धाच्या काळातील निरंजना नदीमध्ये भूत नाचतात म्हणते. पहा, तर आता ती अफवा, त्या नदीविषयी ते काय ते विकृतीकरण म्हणा, ब्राह्मणीकरण, बदनामी एक त्या नदीविषयी. तर त्या नदीचंही नाव बदलवलं आहे फल्गू. वास्तविक पाहता ते विष्णुपाद मंदिर आहे, 9 ते 10 किलोमीटर आहे बुद्धगयापासून, ते नदीच्याच काठावर आहे. थोडं तुम्ही जर पुढे डुंगेसरीच्या दिशेने जर गेले ना, तर तुम्हाला विष्णुपाद मंदिर दिसते. कोणतं? विष्णुपाद. म्हणजे आता विष्णुपाद ना सिरीपाद, पाली शब्द आहे का नाही? सिरीपाद सौर आहे. सिरीपाद म्हणजे सिरीपाद, भगवान बुद्धांच्या सिरीपाद कमलाची मी पूजा करतो असा त्याचा अर्थ आहे. सिरीपाद सरोरु हे असा शब्द आहे. सिरीपाद हा पाली शब्द आहे, आणि तिथे जे मंदिर आहे ब्राह्मणाचं, त्या मंदिराला म्हणतात विष्णुपाद. पाद म्हणजे काय? तर बुद्धांचे पावलं. तुम्ही बोधगयाचं महाबोधी महाविहार पहा, आणि इथंही तुम्ही याच्यामध्ये पहा, तुम्हाला पावलं दिसते आहे का नाही? दगडाचे असे गोल गोल कमळाचे फुल आहे. तुम्ही बुद्धगयाला जाते, लोक त्याच्यावर फुलं वगैरे ठेवतात. महाबोधी महावीराचे असे गोल गोल आहे, असे गोल गोल दगडी आहे, त्याच्यावर कमळाचं फुल आहे, कमळाच्या फुलावर 2 पावलं उमटलेले आहेत. आता ते कोणाचं प्रतीक म्हणून मानतात? की भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी संक्रमण केलं म्हणून त्याचं ते प्रतिकात्मक बनवलंय, त्याला सिरीपाद म्हणतात. आजही हिंदू संप्रदायातील स्त्रिया त्या तुळशीपाशी ते 2 पावलं टाकतात, त्याच्यावर रांगोळी हळद कुंकू लावतात, त्याने वंदन करतात. ती बौद्धांची परंपरा होती. प्राचीन बौद्ध भारतामध्ये म्हणजे भिक्खू लोक ज्या उपासक उपासिकांच्या दारामध्ये उभे राहत होते चारिकासाठी, तर त्यालाही उपासक उपासिका वंदन करत होते. ज्या ठिकाणी भिक्खू आणि भिक्खुनींनी माझ्या दरवाजाच्या समोर उभं राहून चारिका मागितली, तर त्या भूमीलाही ते स्पर्श करायचे, एवढी श्रद्धा होती बौद्ध भारतामध्ये त्या ठिकाणी. आणि जर भिक्खू, आता भिक्खूचा नियम कोणता आहे? कोणता नियम आहे? आज या दिशेनं 4-7 घरं मागितले असेल, तर दुसऱ्या दिवशी त्या दिशेनं त्या म्हणजे आज ज्या गल्लीमध्ये भिक्षाटन केलं आहे, तर दुसऱ्या दिवशी तिकडे जाता येत नाही, दुसऱ्या गल्लीत जायला पाहिजे त्यांना. तर मग उपासक उपासिका काय करायचे? श्रद्धावान, आज भिक्खू आमच्या गल्लीमध्ये आले नाही, आमच्या दारात उभे राहिले नाही, ते दुसऱ्या दिशेनं चारिकेला गेले असेल, भिक्षाटनाला पिंडपाताला गेले असेल, म्हणून उपासक उपासिका दरवाजावर ते रांगोळीच्या रूपामध्ये काय काढायचे? पावलं काढायचे आणि त्याला वंदन करायचे.
समजलं का? बुद्धांपासूनच ते हिंदू संप्रदायांमध्ये गेली, ते तुळशीपाशी पावलं काढणं, त्याला हळदू कुकू लावणं, त्याची पूजा करणं, तर ही परंपरा बौद्धांचीच आहे. आपण वंदनेमध्ये म्हणतो सिरीपाद सरोरुहे. असं गांधार शिल्पकलेमध्ये सुद्धा शिल्प सापडलेलं आहे की बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी जेव्हा गृहत्याग केला तर त्यांनी आपले म्हणजे पावलं आहे का नाही, जे पादत्राणे म्हणतात त्यांना, जे राजशाही जोडे म्हणू आपण, तर ते भगवान बुद्धाचे आहे. ते गांधार शिल्पकलामध्ये आहे की ते राजसिंहासनावर मागितलं मंत्र्यांनी आणि ते कपिलवस्तूचं राज्यकारभार चालविला. म्हणजे सिद्धार्थ गौतमाचे ते जोडे, ते पादत्राणे त्या सिंहासनावर ठेवले आणि त्याचं ते राज्यकारभार चालवलं. असं गांधार मूर्तिकलामध्ये शिल्पकला सापडलेली आहे. आता ही शिल्पकला तुम्हाला, ही गोष्ट दिसते कुठं तुम्हाला? रामायणामध्ये भरताची पावलं ठेवले म्हणतात, राम नव्हता तरी. हे त्याचं नव्हे, ते हे भगवान बुद्धांचं महाबलीश्रम, त्याची शिल्पकला गांधारमध्ये सापडलेली आहे. आपण तर तेच म्हणत होतो, ते पावलं ठेवून ते राज्यकारभार चालवला असं ते. तर जे विष्णुपाद मंदिर आहे बौद्धगयेचं, ते विष्णुपाद मंदिर आहे, बुद्धाचंच विहार आहे. आणि तिथं जे महाबोधी महावीराच्या गोल गोल नाही का ते कमळाचं लोटस सारख्यांचे पावलं आहे, तसाच एक भल्ला मोठा दगड आहे, तिथे 2 पावलं आहे. तो बुद्धाच्याच पावलाचा दगड आहे. आता तो बुद्धगया, पूर्ण बुद्धगयाच बुद्धिस्ट होते, सगळीकडे ते शिल्पकला पडलेली होती. तर बुद्धाच्याच पावलापैकीचा एक पाऊल तो गोल गोल, जसा महाबोधी महावीराच्या भोवताला आहे का नाही, ते पावलं काढलेले कमळ, तशाच पद्धतीचा एक मोठा दगड त्याने उचलला आणि त्या निरंजना नदीच्या विष्णुपाद मंदिरामध्ये तिथं बसवला आणि त्याला काय बनवलं? विष्णुपाद मंदिर. वास्तविक ते बुद्धांचीच सिरीपाद आहे, बुद्धांचेच पावलं आहे, पण त्याला बुद्धांच्याच पावलाला त्यांनी कोणतं मंदिर बनवलं? विष्णुपाद मंदिर. त्या विष्णुपाद मंदिरामध्ये ते पिंडदान चालायचं. पण ब्राह्मणांना कमाईचं साधन दिसलं महाबोधी महाविहार, पहिले त्या विष्णुपाद मंदिरामध्ये चालत होते पिंडदान. जगात सगळ्यात मोठं पिंडदान जे आहे ना, आईवडिलाच्या नावानं ते पिंडदान करायचे, त्या विष्णुपाद मंदिरात करायचे. पण त्यांनी मग बुद्धगयेकडे मोर्चा वळवला. आता बुद्धगयेच्या झाडापाशी, बुद्धगयाच्या सभोवताल आणि तिथं कार्तिक पौर्णिमेला, आता कार्तिक पौर्णिमा येते, एवढं पिंडदान असते तिथं. ब्राह्मण बसलेले असतात आणि गरीब लोक तिथं पिंडदान करतात आणि ब्राह्मणाची काय होते तिथं? कमाई होते. म्हणजे ते तिकडे चालू होतं, त्यांनी तिकडे केलं असतं तर ठीक आहे ना. पण विष्णुपाद मंदिरातलं पिंडदान त्यांनी कुठं आणलं? महाबोधी महाविहारामध्ये. आणि बुद्धानं काय सांगितलं? पिंडपात सांगितलं भिक्खूंना. पिंडपात म्हणजे जिवंत व्यक्तीला, दारात आलेल्या भिक्खू आणि भिक्खुनीला पिंडपात करा, त्यांच्या जिवंत भिक्खूला काय करा? अन्नदान करा. पण याईनं कोणती प्रथा चालू केली? मेलेल्या व्यक्तीला, मृत व्यक्तीला अन्नदान करणं, आहे का नाही? तर ही अंधश्रद्धा नाही का? महाबोधी महाविहारापाशी ते पिंडदान करणं ही अंधश्रद्धा नाही का? ज्या भगवान बुद्धाने आत्मा नाकारला आहे, आत्मा हा काल्पनिक आहे, त्या भ्रामक समजुतीला, आत्म्याला नाकारणाऱ्या बुद्धा ठिकाणी आत्म्याच्या नावानं, अतृप्त आत्म्याच्या नावानं काय केलं जाते? पिंडदान केलं जाते. आणि हे जगातलं, भारतातलं सगळ्यात मोठं पिंडदान आहे. आणि ते तुम्ही फक्त बुद्ध पौर्णिमेला जाता, अवेळी जाता, तुम्हाला पाहायला भेटते. तुम्ही कार्तिक पौर्णिमेला पाहाल जा. मी गेलो एकदा कार्तिक पौर्णिमेला महाबोधी महाविहार बुद्ध गेला, तिथलं ते वातावरण पाहिलं, एवढी गर्दी असते, एवढं पिंडदान असते. पूर्ण झारखंड, छत्तीसगड, पूर्ण भारतातले लोक तिथं पिंडदान करायला येतात. त्याला विरोध केला पाहिजे. तिथं मंत्र घेतल्या जातात, पिंडदान केल्या जातात. म्हणूनच तर बाबासाहेबांनी म्हटलं आहे ना, मी पिंडदान करणार नाही आणि श्राद्ध पक्ष करणार नाही. कारण त्या भ्रामक समजुतीला जन्म देते. आणि पुरोहितशाही वर्गाचं काय भरते? मग ते लोकांमध्ये भीती पसरवतात. कराच लागते ही पूजा. तुझा सासरा भटकत आहे, तुझी सासू भटकत आहे, कोणतरी तो तुमच्या घरामध्ये ते आहे, असं ब्राह्मण तो भ्रामक समजुती तयार करतो आणि लोकांचं काय करतो? शोषण करतो. म्हणून साधी गोष्ट मानू नका ते, मी पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार. तर काही लोक, आता काही बौद्ध राष्ट्रांमध्ये त्याला परियती पूजा म्हणतात. परियती पूजा म्हणजे आजही आपण बुद्धासमोर फळं ठेवतात, अन्न ठेवतात. श्रीलंकेमध्ये, बौद्ध राष्ट्रामध्ये ते ठेवतात का नाही? पण ते आता फळं ठेवलेले, जे काही वस्तू ठेवतो आपण बुद्धाच्या मूर्तीसमोर, ते काय ते बुद्ध स्वीकारतात? पण एक सन्मान म्हणून ठेवतो. पण ते सगळ्या कोणाले होते? भिक्खू लोकांनाच होते. पण आत्म्याच्या नावाने ठेवतो का आपण? त्या बुद्धापाशी एक आदर म्हणून त्या ठिकाणी ठेवतो, आहे की नाही? पण त्या भिक्खूलाच होता, जिवंत व्यक्तीच खातात. पण इकडे उलट कल्पना कशी आहे?
आत्म्याच्या नावानं ते ठेवतात. आत्मा काय त्या स्वीकारत नाही. आणि लक्षात घ्या, ह्या भ्रामक समजुतीला जन्म मिळत असतो. म्हणून या पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही, या भ्रामक समजुतीतून आपण बाहेर पडलं पाहिजे. समजलं का? आता हे पिंडदान आपण हे जे विधी आहे, आज 69 वर्ष होत आहे बाबासाहेबांना धम्मदीक्षा देऊन. हा 13वी नावाचा प्रकार, हा 40 दिवस पाळण्याचा प्रकार, हा सूतक नावाचा प्रकार, घास टाकणे, तिजेच्या दिवशी घास टाकणं, त्या मेलेल्या व्यक्तीच्या नावानं पत्रावळी ठेवणं, तर ही गोष्ट अंधश्रद्धा आहे. याच्यातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे. जाता जाता म्हणून मी ते कबीराची कहाणी सांगतो, या ठिकाणी थांबतो 2 मिनिटाची. तर कबीराची कहाणी. आता कबीराचं वय होतं 8-9 वर्षाचं. किती वर्षाचं? ही कहाणी तुम्ही यापूर्वी ऐकली असेल माझ्याकडून, पण आजच्या पिंडदानाच्या संदर्भात मी सांगतो. तर कबीराचं वय होतं 8-9 वर्षाचं. आणि तुम्हाला तर माहित आहे, निमा आणि निरूचा तो मुलगा आहे, तो नदीमध्ये सापडलेला होता. असंच ते जीवकासारखीच कहाणी आहे ते. तर निमा आणि निरू त्याला लहानाचं मोठं करते. त्याचा जन्म कुठे झाला कबीराचा? वाराणसीला, काशी बनारसलाच झाला, सारनाथच्या जवळ. आता सारनाथला काशीच्या जवळ जन्म झाला, तर बुद्धाचे स्तूप कबीराला काय दिसले नसतील का? आणि बुद्धाच्या विचाराचा प्रभाव काय त्याच्यावर पडला नसेल का? संत रविदासाचा आणि संत कबीराचा जन्म सारनाथलाच झाला. सारनाथ हे वाराणसी बनारस एकच आहे, जवळपासच आहे ते. तर त्यांच्यावर बुद्ध धम्माच्या विचाराचा काय होता? प्रभाव होता, है की नाही? तर कबीर हे तर्कवादी होते, विज्ञानवादी होते, विवेकवादी होते, आणि कोणती गोष्ट ते तर्क लावत होते. जसं बाबासाहेब म्हणतात, जेव्हा केळुसकर गुरुजीचं पुस्तक माझ्या हातात पडलं, बाबासाहेबांनी उल्लेख केलाय, गौतम बुद्धाचे चरित्र जेव्हा पुस्तक माझ्या हातात पडलं म्हणते बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात, तर मी रिकाम्या डोक्यानं बुद्धाकडे गेलो नाही, म्हणजे मी तर्क करून ते पुस्तक वाचत होतो. तर मी कबीराची गोष्ट सांगतो, या ठिकाणी थांबतो. तर कबीरानं काय केलं? हा कबीर त्याच्या परिवारातलं, नातेवाईकामधलं कुणीतरी मरण पावलं होतं बनारसचं, त्याच्या परिवारातलं. तर आदल्या दिवशी आता कबीर होता लहान, तर कबीरानं काय म्हटलं, मी म्हणे त्या अंतिम संस्काराला येतो, म्हणजे गंगा का तट हो और गंगा जल मुख में हो. हिंदू धर्माची परंपरा आहे ना, गंगा नदीच्याच काठावर जाळाचं, गंगा नदीच्या असं ते मन आहे त्याची. तर त्या गंगा नदी आहेच बनारसला, तर त्या गंगा नदीच्या काठावर त्या ते जे काही नातेवाईक असेल कबीराच्या आई वडिलांचे, तर ते मरण पावले होते. तर कबीरानं पहिल्या दिवशी आग्रह केला होता, मी येतो म्हणे ते अंतिम संस्कार करासाठी, त्या चितेला अग्नी द्यासाठी माग लागला होता कबीर पहिल्या दिवशी, पण त्याला येऊ दिलं नाही. कोण? घरच्या लोकांनी. आता दुसऱ्या दिवशी काय झालं? लाकड सावटाचा ते अस्थि विसर्जनाचा काय होता? कार्यक्रम होता. ते दुसऱ्या दिवशी काय करत का? आता अस्थि विसर्जनाला जाणारे लोक काय काय करतात? कोड्डेत जातात का? कोड्डेत जातात. काय घेऊन जातात लोक? उधळ पावडी वगैरे घेऊन जातात, आणि सोबत ते त्याच्या आवडीचे पदार्थ घेऊन जातात. समजलं का? आणि माठामध्ये काय घेऊन जातात? का परिकामेच जातात? अस्थि सावडाच्या दिवशी करतात ना लोक, आपले लोक करतात का? अजूनही करतात का ना आपले लोक? अस्थि विसर्जना दिवशी ते करतात. तर मग ते अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम होता. तर घरच्या लोकांनी सगळी तयारी केली, नातेवाईकांनी तयारी केली, त्याच्या आवडीचे सुंदर सुंदर पंचपक्वानाचं ते भोजन तयार करण्यात आलं, जे काय त्याला आवडत असेल ते. आणि एका मस्त लाल माठामध्ये मस्त पाणी घेतलं थंडगार भरून. कोणासाठी? मृत व्यक्तीच्या नावाने. त्या मडक्यामध्ये थंडगार पाणी आणि मस्त पत्रावळी सजवली. एका माणसाच्या हातात पत्रावळी दिली आणि दुसऱ्या नातेवाईकाच्या हातात पाण्यानं भरलेला थंडगार माठ, एकाच्या हातामध्ये माठ आणि एकाच्या हातामध्ये पत्रावळी. कोणाच्या नावाने चालली? ते नदीच्या काठावर लाकड सावटाची, तिथे ठेवून द्यायची. मग असं सांगते. तर हे निघाले. आता निघत असताना कबीर काय म्हणते? मी येतो म्हणते. तर कबीर लागला माग, संत कबीर माग लागले. ते लहान वय होता. आता लहान वयात असताना हे जे नातेवाईक आहे गंगा नदीच्या काठाकाठाने जात आहे ते अस्थि विसर्जनासाठी, सावरण्यासाठी आणि ते पत्रावळी ठेवण्यासाठी. आता ते नातेवाईक निघाले पुढं आणि कबीर होता लहानच्या पायाचा, तो राहिला माग. तो कुठे राहिला? मागे राहिला. मागे राहिल्याच्या नंतर त्याचे आई वडील त्याला आवाज, कबीरा ये, कबीरा ये. तर कबीरानं माहित आहे का काय पाहिलं होतं? गंगा नदीच्या किनाऱ्यावर जाता जाता, अस्थि विसर्जनासाठी जाता जाता तो थबकला. ज्या रस्त्याने त्याचे नातेवाईक अस्थि विसर्जनासाठी गेले होते, पत्रावळी आणि पाण्याचा माठ भरून गेलेले होते, त्या रस्त्यानंच कबीराला का नाही बाजूला एक गाय मरून पडलेली दिसली. ताजी तवानीच मेली होती, आताच मेली होती. ताजी तवानी गाय मरून पडलेली दिसली. कोणाला? कबीराले. तर रस्त्याने दिसली. ते नातेवाईक पुढे निघून गेले होते, आमांगरायला होता. तर कबीराला ते गाय दिसली. तर कबीराने विचार केला,
कबीरानं काय केलं, बाजूला ते गाय मरून पडलेली होती, तर बाजूला गवत होतं, वाळलं चिरलं जे काही गवत असतं त्यानं ते असं हातानं ओढवाड वगैरे केलं कबीरानं, त्या गायीच्या तोंडासमोर नेऊन टाकून दिलं. कोणा? कबीरानं. समजलं तुम्हाला आता? काणी तर समजलेच असन. कबीरानं तिचं गवत ते काडकुड केलं आणि त्या गायीच्या मुखासमोर नेऊन टाकलं. जो मागं राहिला मग त्याच्या आई वडिलांना, ए कबीरा, तर ते त्याच्या वडिलाला ते दिसलं. त्या मेलेल्या गायीच्या तोंडासमोर जी गाय मृत पावलेली आहे त्या गायीच्या तोंडासमोर त्यानं गवताचे ते गवत टाकलं होतं तिला खासाठी. त्याच्या बापानं, ए मूर्ख कबीरा म्हणे, अरे कबीरा, अरे पटकन ये, अरे मूर्ख कबीरा, असं कबीरासारखं त्याच्या वडिलांना आवाज दिला एकेरी भाषेत. अरे ते कबीरा, अरे ते मृत गाय, ते मरून पडलेली गाय आहे, मेलेली गाय आहे ती, मेलेली गाय, मृत झालेली गाय, मरून पडलेली गाय, तिच्या तोंडासमोर तू गवत टाकलेला आहे, ते कशी खाईन रे मेलेली गाय? तर मग कबीरानं उत्तर काय दिलं त्याच्या आई वडिलाला, नातेवाईकाला, तेवढूशा वयात 8-9 वर्षाच्या. म्हणजे हे मेलेली गाय जर ते गवत खात नसेल तर तुम्ही त्या मेलेल्या व्यक्तीच्या नावानं पत्रावी आणि पाणी घेऊन चालले मडक्यामध्ये, तर ते खाईन का? किती वय पहा बरं, किती मग तर्क आहे कबीराकडं. 8-9व्या वर्षामध्ये आमच्या आई वडील आमच्या लहान पोराले भेवाडून देते, आई वडील अंधश्रद्धेमध्ये आणि पोराले भेवाडून देते. पण कबीर 9व्या-10व्या वर्षामध्ये त्यानं प्रश्न विचारला वडिलाला की हे मृत गाय, हे मेलेली गाय जर गवत खात नसेल तर ते मेलेले जे व्यक्ती आहे तुमचे नातेवाईक, तर ते पत्रावळी कशी खातील आणि ते पाणी मठातलं कसे पितील? सगळे लोक तोंडात बोट गेले त्याचे. त्यांना आश्चर्य वाटलं की हा आतापासूनच 9व्या-10व्या वर्षामध्ये असा प्रश्न करतो, तर हा पुढे जाऊन काय बनणार आहे? महानच बनणार आहे. आणि बनला का नाही? ते काय म्हणते ते सांगतो ना, ते थांबतो कबीराचा दोहा. कबीरा कहे ये जग अंधा, अंधे जैसी गाय, अंधी जैसी गाय, बछड़ा साथ तो मर गया, झूठी जाम चटाई. आहे ना गाणं? म्हणजे एखादी आंधळी गाय आहे, कधी कधी पाहिलं का गायीला एक मृत वासरू जन्माला येते, म्हणजे पोटातच ते मेलेलं आणि मृत पडलेलं वासरू. ऐका मी सांगतो आणि थांबतो. एखादी मेलेली गाय आहे आणि मेलेल्या गायीच्या पोटातून कधी कधी मेलेलं वासरू जन्माला येते का नाही? पण त्या गायीला काय माहित असते माझं वासरू मेलेलं आहे म्हणून, त्याला ते चाटते बिचारी. म्हणून ते गाणं म्हणलंय बुद्धाने म्हटलं आहे, ह्या जगामध्ये अंधार आहे. बुद्धाने म्हटलंय आणि कबीराने म्हटलंय, कबीरा कहे ये जग अंधा, अंधे जैसी गाय, बछड़ा साथ ठासो मर गया, झूठी जाम चटाई. त्या गायीला माहित नाही की माझं काय आहे, जे वासरू जन्माला आलाय ते मृत वासरू आहे, त्याचा मृत जन्म झाला तरी पण ती त्याला चाटत आहे. तर असेच लोक अंधश्रद्धेमध्ये आहे. कबीराचा तोही वाक्य आहे का नाही? जत्रा में पत्थर बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भई दीवानी कर रहे हैं पैसों के दुल्दानी. है का नाही? जिंदा साप जो घर में निकले, दे लाठी धमकाई. म्हणजे नागपंचमीच्या दिवशी लोक सापाला दूध पाजण्यासाठी पुढे पुढे करतात, पण जेव्हा जिवंत साप घरामध्ये निघाला तर त्याला मात्र दे लाठी धमकाई. आहे का नाही? आहे का? असा एक दोहा आहे कबीराचा. तर या अंधश्रद्धेमधून काढण्याचं, पिंडदानामधून काढण्याचं, तर त्याचे आई वडील अचंबित झाले कबीराचे आणि त्यांनी ती पत्रावळी मागे आणली, ते नेली नाही. त्यांनाही ते समजून आलं. म्हणून मृत व्यक्ती कधी नाही, जिवंतपणीच आपल्या आई वडिलांना पिंडदान म्हणजे अन्नदान दिलं पाहिजे. मृत व्यक्ती ते काही स्वीकारत नाही. म्हणून तुकोबारायाने सुद्धा म्हटलंय, भुके नवे अन्न, मेल्यावर पिंडदान. जिवंतपणी अन्नदान करा, इतरही लोकांना दान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे गरजू व्यक्तींना. पण मृत व्यक्तीच्या नावानं अन्नदान करणं म्हणजे हे श्राद्ध पक्ष आहे, पिंडदान करणं आहे. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये महत्वाची प्रतिज्ञा आहे, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. हेच प्रतिज्ञा मी तुम्हाला आज सांगितलेली आहे. आज 29 वर्ष झाली, 69 वर्ष झाली बाबासाहेबांनी धम्मदीक्षा देऊन. एका प्रतिज्ञेचं पालन आपण केलं पाहिजे आणि अंमलात आणलं पाहिजे. आणि सोपं आहे हे. मी पिंडदान करणार नाही, मी श्राद्ध पक्ष करणार नाही. मृत व्यक्तीच्या नावानं, आत्म्याच्या नावानं, त्या मृत आत्म्याच्या, आत्मा परमात्मा महात्मा हे शब्द बौद्ध धर्मामध्ये येतच नाही. ठीक ना? तर याच्यातून आपण बाहेर पडावं, एवढंच मला या आजच्या अनुषंगाने सांगायचं आहे. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.
नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्च वच्चेन होतु मे च मङ्गलम्।